मन मंदिरा गजर भक्तीचा. बायका पळवणारे कोणत्या काळात नव्हते? नाही मला सांगा ना. वाईट वागणारे कोणत्या काळात नव्हते? जग निर्माण झालं की जिथे चांगलं आहे तिथे वाईट आहे, वाईट आहे तिथे चांगलं, ही जगताची रीत आहे. म्हणून इथे म्हणाले हा जो ब्रह्मवेत्ता पुरुष आहे झाला स्वेच्छेची विधी, स्वैर झाली समाधी, दशे ये मोक्ष रिद्धी. स्वेच्छा तोच समाधी, तो आहे ती अवस्था समाधीत आहे. कुठेही चालला तरी समाधी आहे, बसला तरी समाधी आहे. म्हणून स्वेच्छेना वरती जे ते विधी होऊन अपैजे या लागे येणे आचर्य तोचे विधी. पुढे जाऊया. यापासून स्वभावे घडे ते काहीच अविधीने पडे, त्याच्या हातून जे जे घडतं तो अविधी कधीच नसतो. त्याच्या हातून जे जे घडतं ते अविधी कधीच नसतं. ते करतो ते योग्यच करतो. म्हणून काही काही माणसांच्या बाबतीत आपण खात्रीने वागतो, नाही त्याच्या हातून चुकीचं घडणारच नाही, ही जशी आपली त्याच्याबद्दल खात्री आहे. तसं ब्रह्मवेत्ता पुरुष जो आहे त्याच्या हातून काही चुकायची गरज नाही. त्यांनी शिवी जरी दिली तरी ती बरोबर, त्यांनी काठीने हाणलं तरी ती बरोबर. अहो तुम्ही पाठीवरून हात फिरून उद्धार होत नाही, त्याची काठी लागली तर उद्धार होतो. असे जे ब्रह्मवेत्ते पुरुष ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, त्या कोटीतली महात्मे आहेत. पण एक सांगू का, काही काही माणसं त्या अवस्थेत गेली आणि तिथेच थांबली. पण आमचे जीवनमुक्त संत असे आहेत जगताच्या उद्धाराकरता येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी. कशा करता आले? वैकुंठातून इथे आले. कशा करता आले? आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी. समाजाला ज्ञान देण्याकरता, त्याला शहाणं करण्याकरता इथे मुद्दाम आले. एक सांगू का, जे मुक्त होते ते बद्ध झाले तुमच्या प्रेमास्तव, नाही का? तुकाराम महाराज म्हणले आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे. मला एक विचारणे म्हणजे याचं कारण असे काय? म्हटलं काय होतं, ते तुकाराम महाराज वैकुंठात बसले होते की नाही तेव्हा फार चांगलं होतं. आजूबाजूला पंक्तीला देव सगळे. आता वैकुंठ नायकाची पंगत म्हणजे सगळे देव तिथे. त्यांच्या पंक्तीला सोन्या चांदीच्या ताटामध्ये तुकोबाराय जेवत होते. मी म्हटलं इथे आला का? अरे म्हणले काय बाबा महाराज तुला कसं कळत नाही, आयुष्य फुकट गेलं तुझं. नाही म्हटलं तसं काही फुकट गेलं नाही, तुम्ही माझ्याशी बोलताय म्हणजे नक्कीच फुकट गेलं नाही. अरे तिथलं स्तुती ऐकून थकलो मी. काय तुकाराम महाराज, काय तुकाराम महाराज, काय तुकाराम महाराज, काय तुकाराम महाराज. म्हणून त्याला खालचा खरडा खायला आलो. नाही कळलं? गोड खाल्ल्यानंतर तसं स्तुतीला कंटाळलो आणि इथे तुमच्या शिव्या खाण्याकरता आलो. त्या खाल्ल्याशिवाय बरंच वाटत नाही, आनंद वाटतो. काय मग ह्यानी शिव्या दिल्या, त्याने शिव्या दिल्या, बाईचा आळा आला, अमका आलं, काय मजा आहे म्हणले. त्याच्यातून प्रभू कसा वाचवतो हे बघायला मिळालं. तिथे प्रभू शेराळे असल्या कारणाने वाचवायचा प्रश्नच नाही. इथे त्याचा आनंद बघायला मिळाला, कौतुक बघायला मिळालं. कशा करता आले? येथे उपकारासाठी. जीवनमुक्त ज्ञानी, ओवी बघा, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी तीर्थाटन देव धर्म न टाकीती. जग हे मोहरे लावावे. जगाला जर मार्गदर्शन करायचं असेल तर एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे, अर्भकाचे साठी पंते हाती घेतली पाटी. मागे सांगितला होता सुरुवातीच्या दृष्टांत. जसं नातवा करता हा पाठी घेतो तसं तुमच्या माझ्याकरता ज्ञानोबा तुकोबा अवतार घेऊन आले. तुम्हाला जीवन कसं जगावं हे शिकवलं. म्हणून असं जरी घडलं, जगात जरी आले तरी जगात ते नाहीत. म्हणून हा काळत्रयी अविच्छिन्न येथे कैचे होते बंधन, आता मोक्ष हा शब्द जाण बंधाची सारिका. अरे मोक्ष शब्द हा बंधासारखा झाला. अरे कशाचं बंधन आणि काय? नित्यमुक्त. आत्ता जो तुम्हाला जडभरत राजाचा दृष्टांत सांगितला, कितीही मोठा मंत्री असला, अमेरिकेचा प्रेसिडेंट जरी असला,
आणि तो म्हणाला की आय वॉन्ट टू गो टू पंढरपूर. बरं ठीक आहे चल. मग त्याच्याकरता हेलिकॉप्टर बोलवलं. असं आहे का की पाय ठेवला की पंढरी? हेलिकॉप्टरला सुद्धा तसं नाही. माझं बोलणं कळलं का? हेलिकॉप्टरला सुद्धा त्याला जायचं असेल तर आम्हाला 8 तास लागतात, त्याला 15 मिनटं का 20 मिनटं का होईना पण तिथपर्यंत जावं लागेलच. ते 20 मिनटं गेलीच पाहिजेत. तसं तुमच्या आयुष्यातली 20 मिनटं गेलीच पाहिजेत. ते 20 मिनटं परिपूर्ण झाले, अगदी हेलिकॉप्टरमध्ये बसला तरी. मुळातच हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडला जायला तास लागतो. हे विमानाने प्रवास करणारी मंडळी असतात ना, रिपोर्ट 1 आवर. आता आम्ही गिरगावात राहायचं, जाता ट्रॅफिक ओलांडता 2.5 तास, तिथे 1 तास अगोदर थांबायचं. मग ते विमान लेट झालं तर पुन्हा तेवढाच वेळ जातो. बसून बसून कंटाळा. माझं म्हणणं कळलं? तसं हा कोणत्या भूमिकेवर आलाय? अमृतानुभवावर आलाय. माझं बोलणं कळलं का? मी तुम्हाला एकच सांगितलं, ऐकून ठेवा, काही बिघडत नाही. हळूहळू हळूहळू ढाळे ढाळे सहज अवस्था एक दिवस जीवनामध्ये ती प्राप्त होईल. मी माझ्या घरातलं उदाहरण सांगतो, दादा महाराजांचं. अशा अवस्थेला पोचले शेवटी ते. माझ्या कानाने मी ऐकलं, अहो महाराज काय दे, अरे दे सोडून, मला बघ, मला बघ, झाला तुझा परमार्थ. अरे बापरे. कोणी म्हणतील हे काय शब्द आहेत, ते तुला कळायचे नाहीत. ते तुला कळायचे नाहीत. कारण का? इथे भूमिका कोठची आहे, कोणच्या अवस्थेमध्ये जाऊन पोचले. मला बघ काय म्हणायचे, मला बघ, झाला तुझा परमार्थ. काय एवढ्या वर्षे जी तपश्चर्या केली आहे, मला बघ. तसं नीट लक्षात ठेवा, या भूमिकेवर पोचल्यानंतर हे सगळं आपोआप संपलेलं असतं. झाली स्वेच्छाची विधी, स्वैर झाली समाधी, दशे ये मोक्ष रिद्धी वसो घापे. म्हणून महाराज म्हणले, अगा आत्मविद नर न होनी विधीचा किंकर. स्वेच्छा तो विधी निषिद्धता किंकर होत नाही, त्याच्या अधीन जात नाही. सामान्य माणसं त्या कर्मकांडाच्या अधीन झालेली आहेत. माझं बोलणं कळलं का? प्रत्येक गोष्ट अमकं करावं का तमकं करावं, केव्हा करावं, कसं करावं. म्हणून संत मायबापांनी कर्मधर्मनवती सांग उण्या अंगे पतन भलते काळी नामावळी सुलभ भोळ्या भाविका. कळलं का काय म्हटलं तो अभंग? एका सार सांगितलं. कर्मधर्मनवती, कर्म जरा जरी चुकलं तरी पाप. म्हणून कर्म कधी परिपूर्ण होत नाही. आणि धर्मामधील विविध मतं असल्या कारणाने कर्मधर्म नवती, सासरचा एक धर्म तर माहेरचा दुसराच धर्म. काय करावं त्या बायकाने? सासरचा माहेरचा विठोबा आणि पुढचा देव भेटला त्याला चप्पीचा नैवेद्य. अरे चप्पी म्हणजे काय गोखले बघतोस तू? खाल्लंच नाहीस कधी तर तुला काय माहिती. अरे चप्पी म्हणजे मासाचा तुकडा, दुसरं काय चप्पी. आता ती म्हणली आम्ही वारीकरी आमच्या घरात राहायचं असेल तर तुला करायला पाहिजे. नवरेपणा जावा झाला. असं कितीतरी ठिकाणी आहे. म्हणून वारकऱ्याची मुलगी देताना घर बघूनच देतात. वारकऱ्याच्या घरात दिले म्हणजेच बरं असतं, नाहीतर मग घोटाळे होतात. सगळे घोटाळे होतात. नाहीतर वारीला न विरोध करणारा असा तरी नवरा बघावा. नाही तर हा कवीच जर भेटला, गावात कुत्रंसुद्धा विचारत नाही. पण घरात आलं की हंबीरराव. हातात 1.5 पान वरतीच मान. काय म्हणे आमच्या सातारा भागातली, हातात 1.5 पान म्हणजे पूर्वीचे ते, माफ करा बरं का, ते देशमुख मंडळी ते मोठे काळामध्ये ती देशमुखी, देशपांडे, अमकं तमकं सगळं. आमच्या घरात असं होतं, आमचे असे लढले छत्रपतींच्या बरोबर.
वाट लावली पिऊन आणि खाऊन आणि बाटल्यानं. तरी पण बाहेर पडताना मिशा अशा झपकीदार तूप लावून बाहेर पडायचं. खाल्ले पिल्लेले आहेत. आणि पान कसं खायचं माहिती आहे का? अर्धा अर्ध खायचं, कारण पुरवून खायचं. व्यसन तर सुटत नाही. अख्खं पान खाण्या इतकी संपत्ती घरात शिल्लक राहिली नाही, इतके श्रीमंत. मग व्यसन तर सुटत नाही, मग अर्धा अर्ध पान खायचं. म्हणून ती म्हण अशी झाली, हातात 1.5 पान पण वरतीच मान. काय तंबाखू पाहिजे का? बरं चुना काढा पाहू. माझी डबी कुठे केली कोणाला माहीत, काढ तुझीच. आता काय सांगा, कळलं का? हातात 1.5 पान कशाच? म्हणजे 1 पान खायचं नीट सुद्धा ऐपत नाही, उगीच मिशावर ताव मारतोय. काय तसं आहे तो परमार्थ नीट होईना, गप्पा मारतोय मोठ्या. तिथे जा. अरे जो त्या पदावर असतो की नाही, तो इकडे बघत सुद्धा नाही. तो काय पंडितजीला कोणी नावं ठेवतात, कोणी चांगलं म्हणतात, मला काही त्यातलं कळत नाही. पण ज्याचा कपडे पॅरिसला धुवायला जात होते, त्यांनी महात्माजींच्या शब्दाकरता आहे त्या कपड्यांची होळी करून काढली. काही चुकलं असेल, काही चुकलं असेल, नाही तर बरोबर असेल. तुमचं मत तुमच्याजवळ. आता एक तरी तेवढा आहे का, तुम्हाला उघडं करणारी माणसं आहेत. आनंद भवनच्या बाहेर अंगावरचे जे कपडे पॅरिसहून धुत येत होते, केवढी श्रीमंती, केवढी श्रीमंती. काय मी अमक्या पक्षाचा किंवा तमक्या पक्षाचा असं काहीच नाही. मी कोणत्याच पक्षाचा नाही, पण सगळे पक्ष माझ्याकडे आहेत. काँग्रेसवाले माळकरी आहेत, राष्ट्रवादी माळकरी आहेत, समाजवाद, सगळे माळकरी आहेत. काय आपल्याला काय पक्ष करायचा? आपला एक पांडुरंगाचा पक्ष. त्या पक्षात जे येतील ते या रे लहान थोर या. काय म्हणून मी माझ्या आयुष्यात या पक्षाचा का त्या पक्षाच्या माणसं मला विचारतात तुमचं मत कुणाला? म्हटलं तू बसलायस म्हणून तुला. मन मंदिरा गजर भक्तीचा.